वेलकम बॅक. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण PYQ सिरीज सुरू केलेली आहे. जी आपली तलाठी परीक्षा होणार आहे याच्यासाठी आपण PYQ सिरीज सुरू केलेली आहे. तर ही जी PYQ सिरीज आहे याच्यामध्ये आतापर्यंत आपण बेसिकचं पार्ट 1 बघितला, बेसिकचा पार्ट 2 बघितला, बेसिकचा पार्ट 3 आणि आज आपला शेवटचा पार्ट आहे जो असणार आहे बेसिकचा पार्ट 4. तर जे डायरेक्ट चौथ्या पार्टला आलेले आहेत त्यांनी बाकीचे पार्ट जे आहेत ते आपल्या युट्यूब वरती आहेत ते तुम्ही काय करायचे पाहून घ्यायचे. आता पार्ट सुरू करण्याच्या अगोदर मी परत एकदा ओळख करून देतो माझं. मी राजकुमार बांदल. तर विद्यार्थी मित्रांनो, मी पण आतापर्यंत राज्यसेवा मेन्स दिलेली आहे, PSI, STI, ASO या सर्व मेन्स दिलेले आता. त्यामुळं मला एक चांगला अनुभव आहे या स्पर्धा परीक्षेचा. तर त्या हिशोबानेच इंग्लिश ग्रामर शिकवताना मी आपल्याला ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस काय काय अडचणी यायच्या त्या हिशोबानेच आपण काय केलेलं आहे, कोर्स बनवलेला आहे. ठीक आहे. लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर जे आपल्या चॅनलवरती नवीन येतं त्यांनी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आपलं लेक्चर थोडा वेळ वाया न घालवता आपण काय करू, सुरू करू. तर आता बघा आपलं बेसिकचा 50 क्वेश्चन झाले होते. आपला आजचा 51 पासून सुरू करतोय आपण. किधर काय या. तर 51वा प्रश्न बघा काय दिलाय. आयदर हिज फादर ऑर हिज ब्रदर्स ऑर हिज फादर डू, इथं म्हणजे इथं फिल इन द ब्लँक आहे. डू दिस वर्क, फिल इन द ब्लँक विथ अन ऍक्सेप्टेबल फॉर्म ऑफ द वर्ब गिवन इन द ब्रॅकेट असं दिलंय. इज डन दिले, वॉज डन दिले, हॅज डन दिले आणि हॅव डन दिलेले. यापैकी एक ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. बरं आता मी काय शिकवलं होतं बघा, याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेले आयदर आणि ऑर असेल, आयदर ऑर असेल तर ह्या आयदरच्या मध्ये फर्स्ट सब्जेक्ट असतो आणि ऑरच्या नंतर काय असतं आपला सेकंड सब्जेक्ट. मग ज्यावेळेस आयदर वर येतं ना त्यावेळेस आपण सेकंड सब्जेक्ट नुसार काय करायचं असतं, वर्ब ठरवायचं असतं. म्हणजेच आपला सेकंड सब्जेक्ट सिंग्युलर असेल तर वर्ब पण सिंग्युलर घ्यायचं, सेकंड सब्जेक्ट प्लुरल असेल तर वर्ब पण कसं घ्यायचं, प्लुरल घ्यायचं. बरं आता इथं काय आहे, आयदर हिज ब्रदर्स ऑर हिज फादर, म्हणजे आपला सेकंड सब्जेक्ट कोण आहे, हिज फादर आहे. हा आपला सेकंड सब्जेक्ट आहे. आता हिज फादर सिंग्युलर सब्जेक्ट आहे, मग इथं वर्ब पण काय पाहिजे, सिंग्युलर. पण ऑप्शन मध्ये जर बघितलं तर हॅव डन एवढा एकच प्लुरल आहे, म्हणजे तेवढा एक कट होत आहे. पण हे इज डन आणि वॉज डन पण दिलेले आहेत आणि हॅज डन पण दिलेलं आहे. पण याचं उत्तर जे आहे ना ते हॅज डन आहे, 3 नंबर आहे. आता त्याचं कारण सांगतो की हा जो इज डन आहे तो काय मध्ये पॅसिव्ह स्ट्रक्चर मध्ये आहे आणि वॉज डन पण काय आहे, पॅसिव्ह स्ट्रक्चर. आणि पॅसिव्ह स्ट्रक्चर असेल तर आपल्या सेंटेन्सच्या सुरुवातीला ऑब्जेक्ट असावं लागतं, सब्जेक्ट येता कामा नये. कारण ऍक्टिव्ह व्हॉइस असेल तर सब्जेक्ट सुरुवातीला, त्यानंतर वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट असतं. पण पॅसिव्ह व्हॉइस म्हणलं तर अगोदर ऑब्जेक्ट असतो मग वर्ब असतं, म्हणजे ते पण टू बी प्लस वी 3 आणि नंतरून सब्जेक्ट असतो. इथं आयदर ऑर आलेला आहे म्हणजे याचा अर्थ ते सब्जेक्ट आलेला आहे. म्हणून हे जे पॅसिव्ह स्ट्रक्चर वाले ऑप्शन येतं हे दोन्ही पण ऑप्शन आपले काय येतं, चुकीचे येतं. आणि उत्तर काय असणार आहे आपला हॅज डन. आणि बघा हॅज आपला कसा आहे, सिंग्युलर. सो 51 नंबर जो आहे याचं आन्सर असणार आहे माझं 3rd नंबर. आता वन ऑफ माय फ्रेंड्स डॅश डॅश नॅशनल चॅम्पियन इन आर्चरी. सिंपल क्वेश्चन आहे PSI 12चा. बघा आपलं ना 2017च्या नंतर जे जे क्वेश्चन आहेत ना त्याची लेवल जी आहे ना ते एकदम इझी आहे. हा पण त्याच्यामधले काही काही क्वेश्चन जे येतं ना ते 2023 काही 24, 25, 26 ह्या परीक्षामधल्या एक्झामला पण मागे टाकते. पण ओव्हरऑल जर बघितलं तर बाकीचे एकदम सिंपलच सेंटेन्स आहेत. आणि आपला स्पर्धा परीक्षेमध्ये एक नियम आहे की आपला अवघड चुकलं तर चुकू द्या, पण जो इजी क्वेश्चन आहे तो चुकता कामा नये. कारण इजी क्वेश्चन जास्त करून कुणाचा चुकत नाही आणि तोच जर आपला चुकला तर बरेचसे मुलं आपले काय येतं पुढे जाते. त्यामुळे जो सोपा प्रश्न आहे तो चुकून द्यायचा नाही. बरं आता इथं काय, वन ऑफ माय फ्रेंड्स, वन ऑफ इथं जादूची छडी आपल्याला माहिती आहे. वन ऑफला कसं मिनिंग आहे रे, सिंग्युलर आहे. मग सिंग्युलर मिनिंग आहे तर ह्याला वर्ब पण आपण कसं घेणार, सिंग्युलर घेणार. आता सिंग्युलर वर्ब बघा इथं आर तर प्लुरल आहे, गेला ऑप्शन. वर्ब पण प्लुरल आहे, संपला. आणि आर नॉट पण प्लुरल, त्यामुळे काय संबंध नाही. आणि उत्तर काय असणार आहे, इज. म्हणून वन ऑफ माय फ्रेंड इज नॅशनल चॅम्पियन इन आर्चरी असं सेंटेन्स पाहिजे होतं. चलो आता AS 94 इंजिनिअरिंग 12चे विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स आर करेक्ट विचारलंय. आयदर द वर्कर्स ऑर, म्हणजे परत एकदा आयदर ऑरच आलाय बरं का आपला. आताच सांगितलं आयदर ऑर आल्यावर कुणानुसार घ्यायचं आपण, सेकंड सब्जेक्ट नुसार. इथं आयदर ऑर आहे, आयदर ऑर. बरं आता आयदर ऑर आलाय तर हा असणार आहे माझा फर्स्ट सब्जेक्ट आणि हा असणार आहे माझा सेकंड. आता सेकंड आहे द डायरेक्टर इज, मग हे इज बरोबर आहे ना.
कारण डायरेक्टर म्हणल्यावर एकच आहे, सिंग्युलर आहे, मग इज पण माझं सिंग्युलर, तर ते करेक्ट आहे. नो पर्सन ऑफ दॅट नेम. आता इथं बघा नो पर्सन ऑफ आलेले जादूची छडी, नो पर्सन म्हणजे एकच व्यक्ती आहे. मग सिंग्युलर आहे हे, तर इथं लिव्ह हे V1 आहे आणि ते प्लुरल आहे, मग हे चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं लिव्हज, म्हणून हे माझं चुकीचं. आता आयदर द डिरेक्टर ऑर द वर्कर्स आर टू ब्लेम फॉर दिस. आता इथं बघा परत आयदर ऑर आलेलं आहे. द वर्कर्स म्हणजे प्लुरल आहे, मग इथं वर पण प्लुरल आहे, म्हणजे हे पण माझं सेंटेन्स करेक्ट आहे. आता आय हॅव ऑर्डर्ड द सिमेंट बट नन हॅव इट अराईव्ह. आता इथे ना बरेचसे जण जे आहेत ना ह्या ननला विसरून जातात बरं का. नन आपण बघितला होता आय थिंक सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट 9 किंवा 10 11 कोणत्या तरी पार्ट मध्ये असाल. तर हा जो नन आहे याला सिंग्युलर मिनिंग आहे, तर इथं वर्ब जे आहे ना हॅव नव्हतं पाहिजे, काय पाहिजे होतं हॅज पाहिजे होतं, म्हणजे हा पण आपला काय इनकरेक्ट आहे. आता विचारलंय काय आयोगाने, करेक्ट विचारलाय. काय विचारलाय? करेक्ट विचारलाय. तर इथं काय करेक्ट कोणकोणतं आहे आपलं, मग चूज द करेक्ट, ए बरोबर आहे. त्यानंतरून आपला सी जो आहे तो पण काय करेक्ट आहे, आणि हे दोन तर आपले काय येतं इनकरेक्ट आहे. ठीक आहे, हे टायपिंग मिस्टेक असेल माझे काहीतरी, तर याचं उत्तर काय येते ए आणि सी असन. हा क्वेश्चन टाईप करताना चुकला असेल काहीतरी, इथं वर्करच असन. हे जे आहे ना याचं उत्तर आहे ना, मी सांगतो बघा, आयोगाचं उत्तर आहे ना ए असन. त्याचं कारण इथं वर्करच्या ऐवजी ना वर्कर असन, आणि इथं आर दिलेला असन, आर दिलेला असन, म्हणजे हे माझ्याकडून लिहिताना चुकलेलं आहे. काय झालेलं आहे लिहिताना चुकलेलं. आता इकडे बघा, कन्फ्युज होऊ नका. इथं आयदर द डायरेक्टर ऑर द वर्कर्स आर हे वर्कर्स नुसार बरोबर आहे. हा फक्त माझं टायपिंग मिस्टेक आहे. आयोगाचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये टायपिंग मिस्टेक झालेली, मी चेक केलं होतं एकदा, पण नजरे आडून एखादा क्वेश्चन राहतो तसा. तर ह्याचं उत्तर आपल्या हिशोबाने ए आणि सी येते. चलो आता पुढचा 54, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह. आता इनकरेक्ट विचारलंय, इनकरेक्ट म्हणजे चुकीचं. ब्रेड अँड बटर इज ए होलसम फूड. आता इथं बघा ब्रेड अँड बटर, हे ब्रेड अँड बटर दिलेले म्हणजे हे नॅशनल कॉन्कर्ड आहे, म्हणजे याला सिंग्युलर मिनिंग आहे, तर इज आलेले सिंग्युलर, हे माझं करेक्ट आहे. 2 पाउंड्स ऑफ कॉफी कॉस्ट 7 पेन्स. आता इथं बघा ऑफ आलेले, पण हे जे 2 पाउंड्स आहे ना हे काय दाखवतं माहितीये का क्वांटिटी, काय दाखवतं क्वांटिटी. आणि क्वांटिटी जर का दाखवली नॅशनल कॉन्कर्ड मध्ये शिकलो आपण, क्वांटिटी जर दाखवली तर इथं सिंग्युलर वर्ब पाहिजे, मग कॉस्ट हे सिंग्युलर आहे, म्हणून हे सेंटेन्स पण माझं करेक्टच आहे. आता दियर आर एग अँड बेकन, परत एकदा बघा नॅशनल कॉन्कर्डच एग अँड बेकन आले ना, तर इथं दियर इज पाहिजे होतं, म्हणून हा माझा 3 नंबरचा जो आहे तो कसा आहे चुकीचा. आता जॉन अँड मेरी हॅव गॉन फॉर हॉलिडे, हे तर काय विषयच नाही, बरोबर आहे. जॉन अँड मेरी हॅव प्लुरल आहे त्यामुळे ते बरोबर. आता विचारले काय आयोगाने इनकरेक्ट विचारलंय ना, मग उत्तर काय येणार आपलं 3 नंबर, हे आपलं उत्तर येईल. ओके, चलो 55, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. ठीक आहे, फॉलोइंग ऑप्शन काय असेल ते. आता नायदर ऑफ आलेला आहे, मला माहिती आहे नायदर ऑफला मिनिंग कसं आहे सिंग्युलर, मग याच्या बरोबर येणारं वर्ब पण कसं पाहिजे सिंग्युलर. वर आलेलं आहे त्यामुळे हे कसं आहे रे प्लुरल आहे, तर माझा पहिला जो ऑप्शन आहे तो चुकीचा. इथं नायदर ऑफ हा सिंग्युलर आहे, आणि इथं वर पण आलेलं आहे परत एकदा, तर हे पण माझं काय चुकीचंच आहे. आता नायदर ऑफ द 2 बॉईज, इथं नायदर ऑफ आलेलं आहे, इथं काय आलंय आर, म्हणजे आर पण प्लुरल आहे, चुकीचं आहे. आणि नायदर ऑफ आलेला आहे सिंग्युलर, इज आलेला आहे बघा सिंग्युलर, म्हणून उत्तर काय असणार माझं ऑप्शन नंबर 4. हे बाकीचे ऑप्शन सगळे चुकीचे. काय लक्षात ठेवायचंय, आपला जो नायदर 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 ऑफ आहे हा सिंग्युलर आहे, म्हणून ह्याच्या बरोबर येणारं जे वर्ब आहे ते पण कसं असतं सिंग्युलर असतं. सो तिथं उत्तर काय येणार आहे ऑप्शन नंबर डी हा उत्तर येणार आहे. 57, चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब द शिप अलॉंग विथ. आता इथं बघा अलॉंग विथ आलाय, मग काय अनुसार घ्यायचं फर्स्ट सब्जेक्ट नुसार. द शिप एकच आहे, मग सिंग्युलर आहे, तर सिंग्युलर आहे, तर इथं वर बघा प्लुरल आहे, हे मस्ट मॉडलॉग झाले, त्याचा काही संबंध नाही, नीडचा काही संबंध नाही, मग उत्तर काय येणार आहे वॉज. काय येणार आहे वॉज, म्हणून इथं उत्तर असणार आहे तुमचं वॉज. चलो 56, उलट झालं का रे, हा स्लाइड उलटी पालटी झाली असून. नायदर ऑफ द बॉय नॉर हिज सिस्टर डॅश डॅश टू स्कूल.
आता नायदर ऑफ द बॉय नॉर हिज सिस्टर, आता नायदर नॉर आलं की कुणानुसार ठरवायचं सेकंड सब्जेक्ट. मग हिज सिस्टर सिंग्युलर आहे, मग इथं वर्ब पण कसं पाहिजे सिंग्युलर. गोज बघा V5 आहे, याचा अर्थ ते सिंग्युलर. आता बाकीचे ऑप्शन का नाही, कारण आर गोईंग आपला प्लुरल आहे त्यामुळे तो कट झाला. गो आपला V1 आहे म्हणजे प्लुरल आहे त्यामुळे तो कट झाला. आणि विल गो मॉडल ऑक्झिलरी त्याचा काही संबंध इथे येत नाही. म्हणून याचं उत्तर किती असणार आहे 56चा गोज असणार. 58 बघा, वी शाउटेड सेव्हरल टाइम्स बट देअर डॅश नो आन्सर. आता हा जो क्वेश्चन आहे ना थोडासा गुगली आहे. कसं बघा, आता इथं शाउटेड दिलेला आहे V2, याचा अर्थ हा कशामधला आहे पास्ट टेन्स मधला आहे. कशामधला आहे पास्ट टेन्स. मग इथं जे उत्तर येणार आहे ते पण कशामधलं येणार आहे पास्ट टेन्स मधलंच येणार आहे. म्हणून इथं आर आणि इज तर जागेवर गेले. आता राहिला वॉज आणि वियर. आता दियर बरोबर आपल्याला काय वाटतं माहितीये का वर पाहिजे, पण इथं बघा हा जो आन्सर आहे का नाही, हा आन्सर हा जो आहे हा सिंग्युलर आहे आणि ह्याच्यासाठी दियर आलेले आहे. मग हे सिंग्युलर आहे म्हणून इथं आपलं काय पाहिजे दियर वॉज पाहिजे. काय पाहिजे दियर वॉज. ह्याच्या अगोदरचं सेंटेन्स बघा ना, आपण इथं बघा एग अँड बेकनचं, एक मिनिट ते बघतो. हा हे बघा 54 नंबरचा, ह्याच्यामध्ये एग अँड बेकन ह्याला कसं मिनिंग आहे सिंग्युलर आहे म्हणून आपण इज घेतला होता का नाही. मग एक्झॅक्टली तसं आपलं जे आन्सर आहे कुठे हा तसं हे जे आन्सर आहे हे सिंग्युलर आहे म्हणून इथं आपल्याला काय येणार आहे वॉज येणार आहे, वियर येणार नाही. आणि म्हणून याचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 3 हे आपलं तिथं उत्तर असणार आहे. चलो 59, आता चूज द करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम द फॉलोइंग ब्लँक. आता इच ऑफ द स्टुडंट्स डॅश गिवन अ पेन्सिल. इथं बघा इच ऑफ जादूची छडी आणि इच ऑफला कसं मिनिंग आहे सिंग्युलर, तर इथं वर्ब पण कसं येणार सिंग्युलर पाहिजे. वर्ब पण कसं पाहिजे सिंग्युलर. मग आता ऑप्शन मध्ये बघा वॉज आपलं एवढं एकच सिंग्युलर आहे मग हेच उत्तर असणार आहे. वर तर आपलं प्लुरल आहे त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. आर आपलं प्लुरल आहे त्यामुळे त्याचा संबंध नाही. शाल आपला मॉडेल ऑक्झिलरी आहे त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. आता 60, चूज द करेक्ट सेंटेन्स ऑफ द फॉलोइंग. नायदर ऑफ आला परत एकदा बघा. नायदर ऑफ आला, या नायदर ऑफला कसं मिनिंग आहे रे सिंग्युलर, तर इथं वर्ब पण कसं पाहिजे सिंग्युलर आहे. बघा इज माइन सिंग्युलर आला हे करेक्ट आहे. मग आता इथं नायदर ऑफ आला याला सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं आर काही संबंध नाही, प्लुरल आलं हे चुकीचं. आता इथं नायदर ऑफ याला सिंग्युलर मिनिंग आहे तर इथं वर जे आहे ते प्लुरल आहे त्यामुळे हे चुकीचं आहे. इथं काय पाहिजे होतं वॉज पाहिजे होता. आता नायदर ऑफ ह्याला सिंग्युलर मिनिंग आहे आणि ह्याच्यात वर्बच दिलेलं नाही, हे सेंटेन्सच चुकीचं आहे. मग विचारले काय आयोगाने करेक्ट, कोणतं करेक्ट आहे मग ऑप्शन नंबर 1 हे काय असणार आहे आपलं उत्तर असणार. चलो 58 PSI करायला. 58 काय आहे पोलीस डॅश लुकिंग फॉर अ मॅन विथ वन आय. आता बघा हा आपला एक सब्जेक्टवर बॅकग्राऊंडचाच पार्ट आहे, नाऊन मधला खरं तर पार्ट आहे, पण तो आपण काय केला होता व्हाईस मध्ये पोलीसचे वगैरे सेंटेन्स यायचे ज्यादा. मग तिथं पोलीस हा सब्जेक्ट जो आहे तो सिंग्युलर आहे का प्लुरल आहे ते ओळखायला प्रॉब्लेम यायचा. म्हणून आपण काय केलं होतं की काही सब्जेक्ट घेतले होते बघा, जसं की पीपल आहे, पोलीस आहे, हे जे आहेत ना, त्यानंतर पोल्ट्री आहे, पब्लिक आहे, हे जे आहेत ना हे नेहमी आणि नेहमी कसे असते तर प्लुरल असते. कसे असते तर प्लुरल असते. आणि म्हणून यांच्या बरोबर आपण वर्ब पण कसं घेणार प्लुरलच घेणार. मग हे पोलीस जे हे पोलीस आपला कसं आहे प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून याच्या बरोबर जे येणार वर्ब आहे ते पण कसं पाहिजे प्लुरल. मग इथं इज तर सिंग्युलर आहे त्यामुळे त्याचा काही संबंध नाही. हॅड हे V2 आहे पण त्याचा काही सेंटेन्सला मिनिंग नाही लागत. हॅड बीन पॅसिव्ह आहे त्यामुळे त्याचा उपयोग नाही. तर इथं काय पाहिजे आर. मग काय पाहणार आहे पोलीस आर लुकिंग फॉर अ मॅन विथ वन आय असा. आता हॅड का नाही येते माहितीये का, कारण हॅड एच वाला आहे आणि हॅड असेल तर त्याच्या पुढे काय पाहिजे V3 पाहिजे, पण इथं पुढे बघा ना लुकिंग हे V4 आहे म्हणून तिथं चुकीचं आहे ते. आता 59, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन कॅन फिल इन द ब्लँक विथ अबो सेंटेन्स. द जनरल विथ, आता इथं विथ आलेला आहे का नाही, मग जनरल आपला सिंग्युलर आहे तर वर पण आपलं कसं पाहिजे सिंग्युलर. आता सिंग्युलर पाहिजे तर वर जो आहे ते प्लुरल आहे, आर पण आपलं काय आहे प्लुरल आहे. आणि मग इथं काय येणार आहे इज आलेलं आहे आणि इथं काय येणार आहे वॉज. आता इथं बघा द जनरल विथ ऑल हिज सोल्जर्स
वॉज किल्ड. आता ही ना हे काय पास्ट टेन्स मधली घटना आहे म्हणून तिथं काय वॉज येणार आहे बरं का. त्यामुळे त्याचं उत्तर 4 नंबर आहे, इज नाहीये. 60चं बघा. आता 60चं सांगण्याच्या अगोदर तुम्हाला एक थोडंसं बेसिकचं मी सांगतो बघा. आपलं बेसिक आहे ते म्हणजे जिरंट आणि इन्फिनिटिव्ह. जिरंट आणि इन्फिनिटिव्ह. आता जिरंट आणि इन्फिनिटिव्ह म्हणजे नेमकं काय असतं हे समजून घेऊ. आणि त्यानंतरून आपले हे 61च्या पुढचे जे क्वेश्चन येतं 10-15 ते आपण सोडू. आता जिरंट म्हणजे काय, तर मग आपला मेन वर्ब आहे. ह्या मेन वर्बचे मी किती फॉर्म सांगितलेले 5. हे बघा V1, V2, V3, V4 आणि V5 हे 5 फॉर्म सांगितले होते. तर मी सांगितलं होतं की V1 एकटा येतो, V2 पण एकटा येतो, पण आपला जो V3 हा एकटा कधीच नाही येतो. त्याच्याबरोबर नेहमी H वाला येतो. कोण येतो? H वाला. आता H वाला याचा अर्थ कोण आहे? हॅव येतो याच्याबरोबर, किंवा तुमचा हॅज येतो, किंवा काय येतो? हॅड येतो. आणि सगळ्यांपुढे काय येत असतो? V3 येत असतो. काय असतो? V3. तसंच सेम टू सेम आपला V4 आहे. V4 एकटा येत नाही सेंटेन्स मध्ये. आता V4 जो आहे त्याच्याबरोबर एक तर तुमचा काय येतो? टू बी येतो. टू बी म्हणजेच काय? एम येईल, किंवा इज येईल, किंवा आर येईल, किंवा वॉज येईल, किंवा तुमचा काय येणार आहे? वर येईल. ह्यांच्याबरोबर V4 येतो. मग आता प्रॉब्लेम काय? इथं आता मी काय म्हणलेलं आहे, V4 एकटा कधीच नाही येत. कधी पण V4 जो आहे ना तो एकटा कधी येत नाही, तर आपला जो V4 आहे तो ज्या वेळेस आपला जो V4 आहे तो ज्या वेळेस वर्ब म्हणून येतो त्यावेळेस तो एकटा कधीच नाही येत. मग आता V4 एकटा आला, V4 एकटा येऊ शकतो का? तर येतो. पण ज्या वेळेस तो V4 एकटा म्हणून येतो त्यावेळेस तो वर्ब म्हणून नाही आलेला, वर्ब म्हणून येत नाही, तर त्या सेंटेन्स मध्ये तो नाऊन म्हणून येतो. काय म्हणून येतो? नाऊन म्हणून. आणि म्हणून जिरंट म्हणजे काय की आपला V4 आहे तो एकटा येणार सेंटेन्स मध्ये, आणि सेंटेन्स मध्ये त्याचं काम मेन वर्बचं असणार आहे का? अजिबात नाही. तर त्याचं सेंटेन्स मध्ये काम असणार आहे नाऊनचं. कशाचं असणार आहे? नाऊनचं. आणि म्हणून इथं आपण असं म्हणणार होतं की आपला V4 जो आहे काय V4 सेंटेन्स मध्ये एकटा आला आणि कुणाचं काम म्हणून आला? नाऊन म्हणून आला, तर त्याला आपण काय म्हणायचं? जिरंट म्हणायचं. बरं, आता हा नाऊन म्हणून आला याचा अर्थ हा सब्जेक्ट म्हणून पण येणार, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणून पण येणार, आणि प्रेपोजिशन नंतर पण येणार, आफ्टर प्रेपोजिशन पण येणार. हा काय येणार? आफ्टर प्रेपोजिशन. कळते? मग आता बघा जिरंट म्हणजे एका सोप्या शब्दामध्ये की जर का V4 एकटा आला तर त्याला आपण म्हणायचं जिरंट. पण हा जो V4 आहे तो एकटा येऊनच थांबणार नाही, तर तो सेंटेन्स मध्ये नाऊन म्हणून आला पाहिजे. म्हणजे दोन गोष्टी झाल्या, V4 एकटा आणि नाऊन म्हणून आला, तर त्याला आपण म्हणायचं जिरंट. काय म्हणायचं? जिरंट. ठीक आहे. आता काही फ्रेज येतं बरं का, काही फ्रेज येतात त्यांच्याबरोबर जिरंटच येतं, आणि त्या फ्रेज आहेत ना त्या पाठ करायच्या नादी लागू नका. ते एखादा क्वेश्चन चुकला तर चुकला. हे कोणती आहे? टेक प्राईड ही जी आहे. आता टेक प्राईड इन सर्विंग, ह्याच्या पुढे सर्विंग हा V4 येतो. जसं फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग हा V4 येतो. तर हे असे काही ना फ्रेज येतात त्यांच्याबरोबर आपला V4च येतो, म्हणजे जिरंटच येतो. पण ते तुम्ही पाठ करीत बसू नका. PYQ मधले ते 2-3 येतात तेवढ्याच लक्षात ठेवा. नवीन सारा खूप सारे येतात, ते पाठ करीत बसले तर बाकीचा अभ्यास होणार नाही. आता जिरंटचा विषय संपला. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे पण काय? एकदम सिंपल. काय आहे इन्फिनिटिव्ह? म्हणजे आपला टू आणि त्याच्या पुढे कोण येणार? V1. आता 2 च्या पुढे V1 आला तर त्याला आपण म्हणायचं इन्फिनिटिव्ह. आता जर का आयोग काय करीन 2 च्या पुढे तुम्हाला V2 देईन, हे चुकीचं आहे. तुम्हाला 2 च्या पुढे काय देईन? V5. हे एरर झाला. 2 च्या पुढे बरं आणखीन काहीतरी देईन. पण लक्षात ठेवा 2 च्या पुढे V1 आला तरच तुम्हाला काय म्हणायचं? त्याला इन्फिनिटिव्ह दे, म्हणजे इन्फिनिटिव्ह म्हणायचं. आता हे जे इन्फिनिटिव्ह आहे हे पण सेंटेन्स मध्ये काय काम करतं? नाऊनचं काम करतं. कायचं? नाऊनचं. हे पण सेंटेन्स मध्ये काय म्हणून आलेलं असतं? नाऊन. आता नाऊन आलंय तर याचा अर्थ ते सब्जेक्ट म्हणून पण काम करणार, ऑब्जेक्ट म्हणून पण काम करणार. ओके. मग आता हे जिरंट आणि इन्फिनिटिव्ह कळालं का तुम्हाला? जिरंट आणि इन्फिनिटिव्ह. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक आहे बरं का, एक नवीन गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. तर आपलं जे जिरंट आणि इन्फिनिटिव्ह आहे का नाही, एक सेंटेन्स आहे, हा सेंटेन्स आहे, आणि ह्या सेंटेन्स मध्ये अँडनी जोडलेले दोन वर्ब, किंवा अँडनी जोडलेले आहेत, अँड फ्रेजने जोडलेले आहेत.
तर इथं एक इन्फिनिटिव्ह आलं तुमचं, काय आलं इन्फिनिटिव्ह, आणि पुढे एक वर्ब आलं V1 आला. ठीक आहे. तर लक्षात घ्या की इथं अँड आहे. ह्या अँडच्या नंतरचं जे आहे ना, अँडच्या नंतरचं जे वर्ब आहे त्याच्या अगोदर आपण टू घ्यायचा नाही. म्हणजेच अँडच्या पुढचं जे असणार आहे ना ते इन्फिनिटिव्ह नसेल. थोडक्यात एका सेंटेन्स मध्ये जर का दोन इन्फिनिटिव्ह आले तर अँडच्या नंतरचं जे वर्ब येणार आहे त्याच्या पुढे टू येत नाही. म्हणजे थोडक्यात एका सेंटेन्स मध्ये दोन इन्फिनिटिव्ह येणार नाहीत. पहिलं जर इन्फिनिटिव्ह आलं तर नंतरचं अँडच्या नंतर जे वर्ब येणार आहे ना त्याच्या अँडच्या नंतरच्या येणाऱ्या वर्बच्या पुढं टू लिहायचा नाही, म्हणजे ते इन्फिनिटिव्ह नसतं. एवढं लक्षात घ्या. आता पुढे एक तुम्हाला क्वेश्चन आहे, तो क्वेश्चन सोडवताना आणखीन समजून तुम्हाला थोडंसं आता कन्फ्यूज वाटत असेल की सर नेमकं काय म्हणलंय, ते कन्फ्यूज होत आहे. पण टेन्शन घेऊ नका, हे पुढे सेंटेन्स आले की तुम्हाला कळून जाईल. आता सध्या तुम्हाला लक्षात काय ठेवायचंय, V4 आपलं एकटं आलं आणि सेंटेन्स मध्ये नाऊन म्हणून आलं तर त्याला म्हणायचं जिरंट, आणि आपलं टूच्या पुढे V1 आला तर त्याला आपण इन्फिनिटिव्ह म्हणायचं, आणि ते सेंटेन्स मध्ये काम कोणाचं करणार, नाऊनचं करणार. बस एवढंच लक्षात घ्या. चलो मग आता सेंटेन्स सोडत आपला 60 नंबरचं ना, हे चूज द करेक्ट सेंटेन्स. ही रिफ्यूज टू ओबे द ऑर्डर्स. आता इथं बघा टूच्या पुढे ओबेड हे V2 आलंय का नाही, टूच्या पुढे V1 पाहिजे म्हणून हे चुकीचं. आता इथं हे मेनी मेन डिझायर टू मेकिंग, इथे बघा टूच्या पुढे V4 आलंय मेकिंग, हे चुकीचं आहे ना. इथं काय पाहिजे होतं मेक, म्हणून हे पण चुकीचं. आता इथं यू डिअर नॉट टू डू इट, आता हे करेक्ट आहे. कसं काय बघा, आता तुम्हाला सांगतो. आपले दोन मॉडलॉग झाले, कोण होतं मॉडलॉग झाले, कोणकोणते मॉडलॉग झाले बघा. एक आहे आपला नीड टू आणि दुसरा आहे आपला डिअर टू. आता आपले जे नीड टू आणि डिअर टू द हे दोघं पण जर का निगेटिव्ह सेंटेन्स मध्ये, निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, हे निगेटिव्ह सेंटेन्स आणि इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये जर का आपण वापरले कोण नीड टू आणि डिअर टू, तर ह्यांच्या बरोबर टू घेऊ नये. ह्यांच्या बरोबर टू घ्यायचा अजिबात नाही, ह्यांच्या बरोबर टू घ्यायचा नाही. म्हणजे नीड नॉट पाहिजे किंवा डिअर नॉट पाहिजे. इथं सेंटेन्स बघा ना, इथं बघा नॉट आलंय म्हणजे निगेटिव्ह आहे का नाही. मग इथं बघा यू डिअर नॉट, आता काही जण लिहितात टू डू इट, हे चुकीचं आहे. डिअर बरोबर टू घ्यायचं नाही कधी. इथं नॉट दिसतंय म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आहे ना, आणि म्हणून आपलं सी एकदम करेक्ट आहे. आयोगाने विचारलंय काय, करेक्ट विचारलेलं आहे. तर उत्तर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1 सी ओनली. समजलंय, अरे समजलं. चलो आता नेक्स्ट जाऊत आपण. हा 61 डिपार्टमेंटल ESO 2023 आहे हा. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू द गिवन सेंटेन्स. टू गिव्ह इज बेटर दॅन टू रिसिव्ह. आता इथं बघा टू गिव्ह हे काय आपलं इन्फिनिटिव्ह आहे, इन्फिनिटिव्ह, आणि हे टू रिसिव्ह हे पण काय आपलं इन्फिनिटिव्ह आहे. आता ह्यांना आपल्याला काय चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे ह्यांचं कन्व्हर्जन आपण काय करायचं, जिरंड मध्ये करायचं. आता गिव्हचं काय येईन बरं, गिव्हिंग, ING बनवायचं ना. अरे जिरंड म्हणजे काय, वर्बचा ING फॉर्म, बस एवढा. त्यानंतर टू रिसिव्ह, ह्या रिसिव्हचं काय येणार आहे, रिसिव्हिंग, काय येणार आहे, रिसिव्हिंग असं येणार. मग आता सेंटेन्स तयार होईल बघा, गिव्हिंग इज बेटर दॅन रिसिव्हिंग. कुठे बघा, गिव्हिंग इज बेटर दॅन रिसिव्हिंग, हे 3 नंबर माझं उत्तर आहे. सिंपल आहे. प्रश्न वाचला वाटतो अरे बापरे हे लय अवघड आहे, तर काय नाही, सोपं आहे. बघा इन्फिनिटिव्ह होतं त्याचं जिरण केलं मी, मग गिव्हचं काय आलं, गिव्हिंग आलं, आणि रिसिव्हचं काय आलं, रिसिव्हिंग, संपला विषय. आता रीड द फॉलोइंग सेंटेन्स. हिअरिंग द नॉक शी ओपन द डोर. व्हॉट काइंड ऑफ सिंथेसायझर इज अंडरलाईन वर्ड इन सेंटेन्स, इट इज. आता हा हिअरिंग आहे, V4 आहे का नाही, तर हा जो आहे ना हा पार्टिसिपल आहे बरं का, हा जिरण नाहीये. त्याचं कारण सांगतो बघा. हा क्वेश्चन इथं खरं नव्हतं पाहिजे, हा वर्ब मधला क्वेश्चन आहे, ते चुकून माझ्याकडून ऍड करण्यात आलेलं आहे. आता पार्टिसिपल म्हणजे काय असतं बघा, पार्टिसिपल जे ते पार्टिसिपल पण काय असतं, पार्टिसिपल म्हणजे पण V4 असतं बरोबर. मग त्याच्यात प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, असे परफेक्ट पार्टिसिपल असे टाईप पडते ना, ते वर्ब मध्ये मी डिटेलमध्ये डिस्कस करत. हा क्वेश्चन तुमच्या नाही लक्षात राहिला तर काय अडचण नाही, कारण हा रिअल मध्येच बेसिक मधला क्वेश्चन नाहीये, तो वर्ब मधला क्वेश्चन आहे. पण आता क्वेश्चन आलाय तर आपण त्याला थोडंसं अनालिसिस करू. तर बघा हिअरिंग जो आहे ना हा V4 आहे, आणि आपला जो V4 आहे ना
हा सेंटेन्स मध्ये एकटा आला आणि ऍडजेक्टिव्हचं काम केलं तर त्याला आपण म्हणायचं पार्टिसिपल. आणि विपर एकटा आला आणि त्यांनी जर का नाऊनचं काम केलं ना तर त्याला आपण म्हणायचं जिरंड. आता हे हिअरिंग द नॉक, हे द नॉक हे नाऊन आहे ना, ह्याच्यासाठी ह्या नाऊनला क्वालिफाय करतं म्हणून ते ऍडजेक्टिव्ह आहे. आणि ऍडजेक्टिव्ह आहे म्हणून त्याचं उत्तर जे आहे ना ते पार्टिसिपल आहे. जिरंड हे उत्तर नाही, म्हणून ह्याचं उत्तर काय आहे? अ पार्टिसिपल. चलो आता 63. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट विचारले. आय इंटेंड टू सिट इन द गार्डन अँड राईट लेटर्स. हे बघा इन्फिनिटिव्ह आलंय तिथं, टू सीट. इथं काय आय इंटेंड टू सीट आणि टू राईट आलंय. त्यानंतर आय इंटेंड टू सीट आणि रोट आले, हे V2 आलेले. आणि आय इंटेंड टू सीट आणि इथं हॅड रिटन आलेलं. आता हे ना इन्फिनिटिव्ह वरचा क्वेश्चन आहे बघा, टू सीट आणि इथं हे इन्फिनिटिव्ह काय जोडलेले? अँडने जोडलेले आहे ना, मी मगाशी सांगत होतो ते बघा, अँडने जोडलेले. ज्यावेळेस असं एक इन्फिनिटिव्ह अँडने जोडलेलं असणार आहे त्यावेळेस ह्याच्या पुढचं जे असणार आहे ना त्या पुढच्या बरोबर म्हणजे टू इन ते परत इन्फिनिटिव्ह घ्यायचं नाही, म्हणून हे ऑप्शन गेला. आता इथं काय आय इंटेंड टू सीट, सीट जे आहे ना हे इन्फिनिटिव्ह नाऊनचं काम करतंय आणि इथं रोट आहे ना पास्ट टेन्स आहे म्हणून इथं रूट येणार नाही. हॅड रिटर्न पण त्यामुळे येणार नाही. तर इथं काय येणार आहे बघा, हे राईट, हे V1 आलंय म्हणून हे येणार. आणि याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे इथं उत्तर असणार आहे. चलो 64. टू डाय इज बेटर दॅन सरेंडर. विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स सबस्टिट्यूट अ जिरंड. आता इथं डायरेक्ट विचारलंय जिरंड. माहिती आहे मगाशी काय केलं होतं? टू डाय ह्याच्या ऐवजी काय लिहायचं रे? डाईंग. काय लिहायचं? डाईंग. आणि टू सरेंडर ह्याच्या ऐवजी काय लिहायचं? सरेंडरिंग. काय लिहायचं? सरेंडरिंग. मग आता इथं काय येईन बरं? डाईंग इज बेटर दॅन सरेंडरिंग. कुठे आहे ऑप्शन बघा? डाईंग इज बेटर दॅन टू सरेंडर नाही, चुकलं. टू डाय ह्याचा काही संबंध नव्हता. डाईंग इज बेटर दॅन सरेंडर, हा 3 नंबर सी बघा बरोबर आहे आपलं. आणि डाईंग अँड सरेंडर हे नाही, मग सी ओनली कुठे आहे? 4 नंबरला आहे बघा, 4 नंबर. आता आयोगाचे खालचे ऑप्शन पण व्यवस्थित वाचत चला. जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांना हे सांगायची काही गरज नाहीये, पण जे नवीन कार्यकर्ते जे पहिल्यांदाच MPSC चा पेपर देणार तर त्यांनी व्यवस्थित प्रॅक्टिस करून घ्यायची. खाली ऑप्शनला ऑप्शन असते तर ते व्यवस्थित वाचायचं. इथं करेक्ट विचारलंय का इनकरेक्ट विचारलंय ते पण व्यवस्थित बघायचं. चुकून होतं, चुकतं कारण तिथं काय होतं की माणसं आपल्याला टायमिंग कमी असतो. त्या टायमिंग मध्ये काय आहे की तेवढे इंग्लिशचे क्वेश्चन सोडायचे. तर नॉर्मली आपण काय करतोय मराठी पहिल्यांदा सोडवायला घेतोय बरोबर. आणि मग मराठी झाल्यानंतर इंग्लिशला एकदम 1 तासापैकी 20 ते 25 मिनिटं लागतात. 25 मिनिटं खरं तर 30 मिनिटं राहायला पाहिजे पण कमी टायमिंग राहतो. मग त्याच्यामध्ये आपण वाचलं की उत्तर येणार. इंग्लिश हा सब्जेक्ट नाहीये. मराठी जो आहे तो वाचलं की उत्तर येऊ शकतं पण इंग्लिशचं वाचलं की उत्तर येत नाही. मग तिथं थोडासा विचार लागणार आहे आणि तो विचार आपण करत नाही. म्हणून तुमचं काय होतं ऑप्शनला ऑप्शन बघत नाहीत आपण आणि चुकतं. तर तुम्ही काय करा याच्यावरती एक सोल्युशन आहे काय, तर ते म्हणजे प्रॅक्टिस. आयोगाच्या ज्या PYQ क्वेश्चन पेपर त्याची प्रॅक्टिस करत चला, म्हणजे तुम्हाला आहे ना ह्या ज्या चुका त्या होणार नाहीत. अशा चुकामुळे तुमचा एखादा प्रश्न जरी गेला तरी तुमचे 2 मार्क जाणार होता. आणि तुम्ही आता बघा 2-3 दिवसापूर्वी कंबाईनचा आपला रिझल्ट लागला त्याच्यामध्ये बघितलं असेल 150 हा कट ऑफ आलेला आहे. म्हणून लक्षात ठेवा जरी तलाठी असेल तुम्हाला वाटत असेल जागा भरपूर होता अजून पण 5,000 येणार होता तरी पण मेन्सचा कट ऑफ हा तुम्हाला सांगतो 130च्या प्लसच राहणार. 140चा सेफ आहे. तुम्ही टार्गेट 150चं ठेवा आणि ठेवावंच लागणार आहे. तुम्हाला ज्यावेळेस मेन्सचा कट ऑफ लागेल ना त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की इथं कॉम्पिटिशन किती तगडी आहे. आणि मेन्सला जर का तुम्हाला 150चा आकडा गाठायचा आहे तर लक्षात ठेवा ह्याच्यामधून वाचू शकतो तुम्हाला मराठी आणि इंग्लिश. कारण तुम्ही GS ला कितीही अभ्यास करा तरी तुम्हाला 60 मार्क त्याच्यापेक्षा जास्त पडणारच नाहीत. एखादा कार्यकर्ता असतो त्याला अपवाद आहेत ज्यांना 70 मार्क पण पडतात. ते अपवाद असणारे कार्यकर्ते आहेत ठीक आहे. पण जे ऍव्हरेज मूलत ऍव्हरेज स्कोअर जर बघितला आपण तर मेन्सचा स्कोअर तुम्ही प्रिलियम वरून कळत असाल तुम्हाला 45 म्हणजे 40 ते 60 ह्याच्यामध्ये असतो. 40 ते 50 मध्ये जनता जास्त असते, 50 ते 55 मध्ये आणखीन कमी आणि 55 ते 60 मध्ये कमीच असते. 60च्या पुढे उगं बोटावर मोजण्याजोगे असते. तर त्यामुळं पहिला पेपर जो आहे त्याला 55, सेकंड पेपरला तुम्हाला 55 मार्क 50-55 मार्क पडणार आहेत.
पण सेकंड पेपरला तुम्हाला घ्यावा लागणार तर 80, 85, 90 असे मार्क. तुम्ही 70 मार्क पडले की तुमचा रिझल्ट आत्ताच गेला म्हणून समजा. कारण सेकंड पेपरला 70 मार्क पाडणं खूप मुश्किल आहे. ते एखाद्यालाच मार्क पडते. त्यासाठी जीएस तुमचं तेवढं तगडं पाहिजे. त्यापेक्षा साधन सोपं, जीएस ला तगडं करण्यासाठी खूप कष्ट आहे. मराठी आणि इंग्लिश तुमचं एकदम स्ट्रॉंग होऊ शकतं. मराठी सोपा विषय आहे तसा. तुम्ही त्याच्यामध्ये पण मराठीला पण इग्नोर करून चालणार नाही. तुम्ही पण त्याचं डिटेलमध्ये अनालिसिस वगैरे करत चला. म्हणजे मराठी आणि इंग्लिश ध्यानात ठेवा, तुम्हाला 80 ते 90 मार्कापर्यंत ढकलायचं आहे. 85, 90 जर ढकलला ना, मग तुमचा पुढचा जो जीएस आहे ना, तो विषयामध्ये तुम्हाला कमी मार्क पडले तरी चालणार आहे. म्हणून ध्यानात ठेवा की 150च्या हिशोबाने अभ्यास करा, कारण कट ऑफ खतरनाक जातोय. ठीक आहे, चला आपल्या क्वेश्चन कडे येऊ. ह्याचं सी ओनली उत्तर आहे. आता 65, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. आय टेक प्राईड टू सर्व माय कंट्री. इथं बघा, टेक प्राईड मी सांगितलं होतं ना, हा जो टेक प्राईड आहे ना, ह्याच्या पुढं सर्विंग असतं. काय असतं? सर्विंग. सर्व येत नाही, त्यामुळे हे जे आहे ना, हे चुकीचं आहे. हे एकदम आहे ना, आयोगाने अवघड क्वेश्चन आहे बरं का. हा क्वेश्चन ज्याचं चुकलंय त्यांनी वाईट वाटून घ्यायलाच नव्हतं पाहिजे, कारण हा क्वेश्चनच अवघड होता. टेक प्राईड, ज्यावेळेस तुम्हाला सांगतो रिअलमध्ये, ज्यावेळेस मी पहिल्यांदा सोडला होता त्यावेळेस माझा पण चुकला होता. नंतरून पुस्तक वगैरे चाळलं बऱ्याचशा दिवसानंतरून बरं का, पुस्तक वगैरे आयोगाचे आन्सर की वगैरे आल्यानंतर मग विचार करत बसलो की अरे हे टेक प्राईड ही एक सेट फ्रेज आहे. त्याच्यानंतरून काय येतं? V4च येतं. काय येतं? V4 येतं. हे अशा काही सेट फ्रेज येतात. त्यांचे प्रश्न चुकले तर चुकून द्या, त्याच्याबद्दल वाईट वाटून घेऊ नका. त्याचं कारणही नाही, एवढ्या मोठ्या फ्रेज येतात, त्याच्यामधून आपण कोणत्या वाचणार आणि कोणतं लक्षात ठेवणार. आणि आयोग दरवर्षी विचारत पण नाही, कधी कधीच विचारतं. म्हणून असे 1-2 क्वेश्चन आहेत ना, ते गेले तरी काय अडचण नसते. मग इथं काय टेक प्राईड, इथं सर्विंग हे पाहिजे होतं. आता ही इज अडिक्टेड. अडिक्टेडच्या नंतरून पण काय पाहिजे? स्मोकिंग पाहिजे. काय पाहिजे होतं? स्मोकिंग. म्हणून हे पण चुकीचं आहे. आणि यू आर फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग, हे बघा, हे फॉर्च्युनेट इन हॅव्हिंग हे मात्र बरोबर आहे. मग आता विचारलंय काय? इनकरेक्ट विचारलंय. इनकरेक्ट कोणतं आहे? ए अँड बी. हे बघा 4 नंबर. ह्याचं उत्तर आहे ना, जवळजवळ सगळ्यांचं चुकलं असणार आहे. माझं पण पहिल्यांदा चुकलं होतं, म्हणून हे व्यवस्थित लक्षात ठेवा. आता 65, नॉट ऑल वुमन आर गुड ॲट कुकिंग. ब्लेमिंग अदर्स फॉर आवर ओन मिस्टेक इज अ बॅड हॅबिट. We can't help laughing when the jester is at his best. Stopping by wood on a darkened evening is dangerous. आता द अंडरलाईन वर्ड्स, हे अंडरलाईन वर्ड काय आहे? V4 आहे आणि सेंटेन्सच्या सुरुवातीला आलाय. सेंटेन्सच्या सुरुवातीला आलाय याचा अर्थ सेंटेन्सच्या सुरुवातीला नाऊन येतो किंवा सब्जेक्ट येतो. मग हे सब्जेक्ट म्हणून आले तर उत्तर डेफिनेटली आपलं काय असणार आहे? 3 नंबर, जिरंट्स. काय असणार आहे? जिरंट्स असणार आहे. चलो 67, आय कॅन हिअर हिम सिंगिंग अ सॉन्ग. हे बघा, सिंगिंग विचारलंय त्याने, आयोगाने विचारलंय सिंगिंग काय आहे, तर याचं उत्तर पण काय येणार आहे? जिरंट हेच उत्तर येणार आहे. आय कॅन हिअर हिम सिंगिंग अ सॉन्ग. आता 69, द जिरंट कॅन बी यूज ॲज सब्जेक्ट ऑफ द सेंटेन्स. येतं ना, कारण जिरंट नाऊन असतं म्हणून सब्जेक्ट म्हणून येतं. ॲज कॉम्प्लिमेंट ऑफ द वर्ब पण येतं आणि आफ्टर प्रपोजिशन पण येतं. म्हणून ABC उत्तर काय येणार आहे? ABC. हे तिन्ही पण माझे काय येतं? करेक्ट येतात. ग्रुप C 18च आहे. 70 बघा, टू फॉलो हिज ॲडवाइस इन लॉजिकल. आता इथं टू फॉलो बघा, हे टूच्या पुढे V1 म्हणजे हे इन्फिनिटिव्ह आहे. इन्फिनिटिव्ह आहे ना, मग इथं विचारलं काय? द सब्जेक्ट ऑफ द अबव क्लॉज इज काय? इन्फिनिटिव्ह आहे. उत्तर काय येणार आहे? ऑप्शन नंबर 1. आता 71, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड फॉर द ब्लँक इन द सेंटेन्स. शी लर्न टू डॅश वेन शी वॉज 11. आता इथे बघा, शी लर्न आहे ना, वरती क्वेश्चन बघा, शी लर्न टू. आता टूच्या पुढे V1 येणार आहे. आता ह्याच्यामध्ये सो हा पण V1 आहे आणि सिव हा पण V1 आहे. हे सोचं काय संबंध आहे आणि नन ऑफ दिसचं काय नाही, कारण या दोन पैकी एक उत्तर असणार आहे. आता सो याचा अर्थ काय बघा, सो म्हणजे आपलं काय आहे? टू प्लांट सीड. टू प्लांट सीड म्हणजे बिया पेरणे, थोडक्यात बी पेरणे, बी लावणे असा त्याचा अर्थ आहे. आणि शिव म्हणजे काय? शिवणकाम. काय करणे? शिवणकाम. आता बिया लावणे हे काय शिकण्याची गोष्ट आहे का? नाही. मग हे चुकीचं आहे. इथं उत्तर काय येणार आहे? 3 नंबर, शिव हे उत्तर येणार आहे 3 नंबरचं आपला. ओके, चलो आता 72 बघा. जिरंट इज पास्ट टेन्स ऑफ द वर्ब, पास्ट पार्टिसिपल ऑफ वर्ब, फ्युचर टेन्स ऑफ वर्ब,
नाही. तर हे बघा 3 नंबर ING फॉर्म ऑफ द वर्ब, हे 3 नंबर आपलं उत्तर येणार. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने आपले 72 क्वेश्चन जे आहेत बेसिकचे कंप्लीट झालेले आहेत. आता बेसिकचा एखादा नवीन क्वेश्चन विसरले असले तर मी चेक करतो, तर सापडले तर आपला बेसिकचा 5वा पार्ट जो आहे तो होईल. अदरवाईज आपलं बेसिक इथं काय झालेलं आहे, संपलेलं आहे. आता उद्याच्याला बरोबर आपण 1, 1:15, 1:30च्या आसपास बरं का, 1:15 ते 1:30च्या आसपास आपलं लाईव्ह लेक्चर होईल. आणि तो जो उद्याचा टॉपिक असणार आहे तो असणार आहे आपला प्रिपोजिशन. तर प्रिपोजिशन नाही, प्रोनाउन काय असणार आहे, प्रोनाउन. या प्रोनाउन वरती आपण काय करणार होतं, तर PYQ अनालिसिस घेणार होतं. आज संध्याकाळच्याला मी काय करतो, तर तुम्हाला टेलिग्रामला प्रोनाउनच्या PYQ ची PDF अपलोड करतो. ती जी PDF आहे ती तुम्ही काय करायची, अगोदर प्रिंट काढा, ती सोडवा आणि ती सोडवल्यानंतर मग रेड पेन आणि एक वही आणि ते क्वेश्चन पेपर हे घेऊन तुम्ही काय करायचं, लेक्चर पाहायला बसायचा. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने मी जसं सांगितलंय, जोपर्यंत मेन्स होत नाहीये तोपर्यंत आपण घेतच चालणार आहोत आपल्या युट्यूब चॅनलवरती. तर आज आपलं बेसिक इथंच संपलेलं आहे. आज आपण इथंच थांबूया आणि जे लाईव्ह होते त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला विसरू नका. आज इथंच थांबूया. थँक्यू.